सक्सेस ई लर्नच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये आपलं स्वागत। आज आपण मराठीमध्ये टॅली शिकण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण टॅली ऑपरेटिंग मध्ये बघणार आहोत। टॅली ऑपरेटिंगमध्ये काही फंडामेंटल्स गोष्टी आपण बघणार आहोत, म्हणजे काही बेसिक शिकणार आहोत की त्या गोष्टीचं तुम्हाला किती गरज आहे। कारण काही वेळेला असं होतं की आपण कॉमर्स स्टुडंट नसेल तर त्यावेळेला आपल्याला ह्याची गरज असते की आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे की काय अकाउंटिंग आहे, त्याचा वापर काय होतो। किंवा आपण जर कॉमर्स स्टुडंट असेल तर खूप काळ झालेला असतो, लोटलेला असतो, आपण अकाउंटिंग शिकलेलं असतो पण आपल्याला विसर झालेला असतो। सो थोडंसं रिफ्रेश म्हणून आपल्याला त्याचा वापर करता येतो। सगळ्यात महत्त्वाचं आपण मॉड्यूल 1 मध्ये आपण अकाउंटिंग बघणार आहोत, काय असतं त्याचं इंट्रोडक्शन बघूया। हे जे अकाउंट आपण ज्याला म्हणतो, टॅली ज्याला म्हणतो, हे टॅली म्हणजे काय किंवा अकाउंट म्हणजे काय, तर दिवसभरामध्ये जे काही आपल्या बिझनेसमध्ये व्यवहार होतात त्याला जे रेकॉर्ड करून ठेवलं जातं त्या व्यवहाराला आपण अकाउंटिंग बोललं जातं। आणि या टॅली पॅकेजमध्ये आपण तेच आपण काय करतो, त्या कंपनीचं पूर्णपणे दिवसभराचं अकाउंटिंग रेकॉर्ड करतो। टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, ही मल्टीनॅशनल कंपनी आहे जिने टॅली सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट त्यांचा आहे ERP म्हणजेच एंटरप्राइज रिसर्च प्लॅनिंग। या सॉफ्टवेअरमध्ये ते कॉन्सेप्ट त्यांनी बनवलेला आहे। टॅलीचे जे फाउंडर आहे ते श्याम गोयंका, भरत गोयंका। 1986 साली ही कंपनी सुरू झालेली आहे। बँगलोर बेस म्हणजे भारतातली ही कंपनी आहे, कर्नाटका राज्यामधली, ज्यांनी ते बनवलेलं आहे। मी आता सांगितलं तुम्हाला टॅलीचा मध्ये जे ERP कॉन्सेप्ट आहे त्याचा फुल फॉर्म ERP म्हणजे एंटरप्राइज रिसर्च प्लॅनिंग, हे त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे। टॅलीचा फुल फॉर्म काय आहे, तुम्हाला एक टॅलीचा फुल फॉर्म कधीही विचारला जातं इंटरव्ह्यूमध्ये। मी तुम्हाला ह्याच्याबद्दल टॅलीच्या फुल फॉर्मबद्दल सांगणार आहे। टोटल अकाउंटिंग लीडिंग लिस्ट इयर, हे कसं त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे। टॅलीचे जे व्हर्जन्स होते, व्हर्जन म्हणजे काय आहे, तर आता तुम्ही मोबाईल वापरता, पहिले सुरुवातीला तुमच्याकडे अँड्रॉइड आलेला, त्याच्यामध्ये वेगवेगळे अपडेटेड व्हर्जन आले, त्याच पद्धतीनं टॅलीमध्ये पण काही अपडेटेड व्हर्जन होते। सुरुवातीला त्यांचं 4.0 असं एक व्हर्जन होतं टॅलीमध्ये, आता ते शेवटचं व्हर्जन आहे ERP 9 आणि मध्यंतरी त्यांची खूप सारे व्हर्जन येऊन गेले ज्याच्यामुळे टॅली एवढं फेमस झालं गेलं। त्यानंतर 2015 मध्ये टॅलीने अनाऊन्स केलं होतं टॅक्सेशन मॉड्यूल, ज्याच्यामध्ये टॅक्सेशन कंप्लायन्स आले होते आणि त्यानंतर 17 मध्ये त्यांनी GST कंप्लायन्स सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केल्या गेल्या। म्हणजे जे GST लेटेस्ट होतं ते सर्व जे GST होतं ते सर्व पूर्णपणे त्यांनी टॅलीमध्ये इम्प्लिमेंट केलं गेलं। अकाउंटिंग म्हणजे काय, तर अकाउंटिंग म्हणजे सिस्टमॅटिक रेकॉर्ड केलं जातं, जे डे टू डे बिझनेस केला जातो त्याला जे सिस्टमॅटिक रेकॉर्ड केलं जातं त्या व्यवहाराला एखाद्या सेपरेट बुकमध्ये, त्याला आपण अकाउंटिंग म्हणतो। अकाउंटिंग हे नेहमी 3 विभागामध्ये विभागणी केलेले आहे। जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे टाइप्स ऑफ अकाउंट किती असतात ते, पण जर तुम्ही नॉन कॉमर्स स्टुडंट असाल, म्हणजे कॉमर्स स्टुडंट व्यतिरिक्त आर्ट किंवा सायन्स किंवा इतर स्ट्रीममधून तुम्ही आलेले असाल तर तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडंसं जास्त वेळ हा जे लेक्चर आहे तुम्हाला ऐकलं पाहिजे, 10 वेळा त्या लेक्चरला बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील। पूर्णपणे जे अकाउंट आहे ते 3 विभागामध्ये विभागणी केलेले आहे। पहिला विभाग आहे पर्सनल अकाउंटचा, पर्सनल अकाउंट, दुसरा आहे रिअल अकाउंट आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट। आपण याला थोडं विस्तारमध्ये म्हणजे डिटेल्समध्ये बघूया काय आहे ते। पर्सनल अकाउंट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला इथे थोडंसं आणखी जास्त डिटेल देणार आहे। पर्सनल अकाउंट हे एखाद्या व्यक्तीबद्दल असतं, म्हणजेच काय आहे, एखाद्या बिझनेसमध्ये जो व्यवहार आपण करतो, आपल्या ज्या अकाउंटिंग करतो त्या अकाउंटमध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर त्याला आपण पर्सनल अकाउंटमध्ये टाकतो। पण आणखी एक ह्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो, म्हणजेच दिलं जातं, हे पर्सनल अकाउंट अगेन 2 विभागामध्ये मी नेमली डिवाइड केलेलं आहे। असे तर 3 विभाग आहेत पण मी 2 विभाग बोलतो। पर्सनलमध्ये एक असतं आर्टिफिशियल आणि एक दुसरं नॅचरल पर्सन असतो। आर्टिफिशियल म्हणजे काय, आपण सगळ्यात पहिलं आपण नॅचरल पर्सन म्हणजे काय ते बघूया। नॅचरल पर्सन म्हणजे माणूस, एखादा व्यक्ती, याला आपण नॅचरल पर्सन म्हणतो। म्हणजे जसं की राम आहे, सीता आहे, हे व्यक्ती आहेत, सलीम आहे, हे व्यक्ती आहेत।
बरोबर ना. यांच्या नावाने जे काही व्यवहार केले जातात, त्यांनी जे व्यवहार केले जातात त्याला पर्सनल अकाउंटमध्ये. आणि पर्सनलमध्ये आणखी एक अकाउंट येतो जो आर्टिफिशियल म्हणजे काय, माणसाने बनवलेल्या काही कंपन्या त्यांना आपण आर्टिफिशियल अकाउंट म्हणजे आर्टिफिशियल पर्सन म्हणतो, तेही व्यक्ती आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ICICI बँक, HDFC बँक, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, कंपनी या नावाने जी नावं आहेत त्यांना आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. म्हणजेच आता जर समजा मला बोलायचं झालं मुंबई युनिव्हर्सिटी हे एक व्यक्ती आहे, पण ते कोणी मानवानी बनवलेली एक व्यक्ती आहे. म्हणजे कायद्याच्या स्वरूपामध्ये ज्या व्यक्तीला बनवलं जातं त्याला आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. ते त्याच्यामध्ये कशामध्ये ॲड करतो आपण, पर्सनल अकाउंटमध्ये. पर्सनल अकाउंटमध्ये काय काय येतं तर एखादा व्यक्ती येतो, एखादी कंपनी येते, एखादी फर्म येते आणि त्यांना ते रिप्रेझेंट करते म्हणून त्याला आपण पर्सनल अकाउंट म्हणतो. जसे एक्झाम्पलमध्ये सांगितलं डेटर्स, क्रेडिटर अकाउंट, ABC कंपनी वगैरे वगैरे. आता डेटर आणि क्रेडिटर म्हणजे आपण पुढे थोडं डिटेल डिस्कस करूया. त्यानंतर येतं रिअल अकाउंट म्हणजे काय तर या अकाउंटमध्ये आपण नेहमी एखाद्या वस्तू किंवा एखादी संपत्ती आपण ज्याला म्हणतो, ॲसेट ज्याला म्हणतो. इथे मी ॲसेटचं एक दिलेलं आहे. कॉमर्स स्टुडंटला ॲसेट म्हणजे काही कळेल, पण नॉन कॉमर्स स्टुडंटसाठी थोडंसं इथे डिटेल करतो. ॲसेट म्हणजे संपत्ती, जी संपत्ती बिझनेसमध्ये वापरली जाते त्या संपत्तीला आपण ॲसेट म्हणतो. अशा संपत्त्या जे बिझनेसमध्ये वापरले जातात, मग कुठली वस्तू असेल, एखादी मशीन असेल एखाद्या कंपनीमध्ये वापरती, एखादी गाडी असेल, बिल्डिंग असेल, कॅश असेल, या सगळ्यांना आपण रिअल अकाउंट म्हणतो. याच्यामध्ये 2 अकाउंट दिलेलं आहेत, मी थोडंसं तुम्हाला डिटेल्स देतो. टॅन्जिबल अकाउंट दिलेलं आहे. टॅन्जिबल अकाउंट म्हणजे काय, ज्यांना आपण टच करतो, हात लावू शकतो, अशा अकाउंटला आपण टॅन्जिबल अकाउंट म्हणतो. म्हणजेच टॅन्जिबल रिअल अकाउंट आपण ज्याला म्हणतो. म्हणजे माझ्या कंपनीची बिल्डिंग आहे, माझ्या कंपनीने एक पूर्णपणे सपोज एक बंगलो घेतलेला आहे, त्याला आपण टॅन्जिबल ॲसेट म्हणतो. ते कंपनीचं टॅन्जिबल ॲसेट. म्हणजे मशिनरी आहे, स्टॉक्स आहे, बिल्डिंग आहे, कॅश आहे, त्याला आपण टॅन्जिबल ॲसेट म्हणतो. इंटेन्जिबल ॲसेट याच्यामध्ये एक प्रकार दिलेला आहे. इंटेन्जिबल म्हणजेच काय, इंटेन्जिबल एक याच्यामध्ये प्रकार दिलेला आहे. इंटेन्जिबल म्हणजे काय, ज्या संपत्तीला आपल्याला हात लावता येत नाही, टच करता येत नाही, अशा संपत्तीला आपण इंटेन्जिबल म्हणतो. मी आता तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आमिर खान एक ॲक्टर आहे, किंवा इतर तुमचा फेवरेट ॲक्टर घ्या आणि तुम्हाला एका जागेवरती असं दोघांना उभं केलं आणि दोघे एका कंपनीच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जर गेला तर लवकर ॲडव्हर्टाइजमेंट कोणाला देतील, त्या ॲक्टरला देतील, आमिर खानला देतील फॉर एक्झाम्पल. कारण का देतील, कारण त्याचं एक भारतामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये त्याचं एक नाव आहे, रेपुटेशन आहे. त्याला जर ॲडव्हर्टाइजमेंट दिली तर जास्तीत जास्त लोक बघतील ते ॲडव्हर्टाइजमेंट आणि ते लोक लवकर ते प्रोडक्ट विकत घेतील. पण आपण केली तर आपल्याला एवढी ओळखत नसतात लोक. मग अशा वेळेला आपल्याला जरी ओळखले तर आपली फॅमिली, आपल्या नियर बाय एरियाज ओळखेल, पण पूर्ण भारतामध्ये ओळखतील का नाही. मग अशा वेळेला आपल्याला कमी मानधन मिळेल, त्यांना जास्त मिळेल. आमिर खान करोडो रुपये घेणं आपल्याला होऊ शकतं, चंद रुपये दिले जातील. मग आमिर खानचं जे रेपुटेशन आहे त्या रेपुटेशनला इनटेन्जिबल ॲसेट म्हणतात. म्हणजे त्याची जे पब्लिसिटी आहे, त्यांनी जे गुडविल तयार केलेलं आहे, त्याचं जे रेपुटेशन आहे. आमिर खान रस्त्याने चालला तर सगळे त्याला हाय करतील, पण आपण चालतो तर आपल्याला कोण हाय करत नाही, आपल्या फक्त ओळखीचे करतात. याचा अर्थ काय, त्याचं रेपुटेशन आहे मार्केटमध्ये. मग त्याच्या रेपुटेशनचे जे पैसे दिले जातात त्याला इनटेन्जिबल ॲसेट म्हणतात. म्हणजेच गुडविल, कॉपीराईट, पॅटर्न, ट्रेडमार्क वगैरे वगैरे आपण ज्याला म्हणतो ते रिअल अकाउंटमध्ये येतं. तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये जे काही खर्च, लॉस, इन्कम जे होतो त्या सर्व अकाउंटला आपण नॉमिनल अकाउंट म्हणतो. मग याच्यामध्ये तुम्हाला जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल डेप्रिशिएशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे, डिस्काउंट आहे, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, नॉमिनल अकाउंट म्हणतो. त्यानंतर पुढे बघूया रूल्स ऑफ अकाउंटिंग. बघा, नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला काहीही करतो, आज तुम्ही कॉमन जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ज्या वेळेला रोडवरती चालत असता त्यावेळेला तुम्ही लेफ्टनी चालत जाता, येताना राईटनी येता. हे रूल्स आहेत, पण ते तुम्ही नकळतपणे त्याला फॉलो करता. सेम कुठल्याही गोष्टीसाठी, हे मी कॉमर्स स्टुडंटसाठी नाही तर नॉन कॉमर्ससाठी थोडं एक्सप्लेन करतोय.
कुठल्याही गोष्टीसाठी रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. सेम अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठीही तुम्हाला काही बेसिक रूल्स फॉलो करावे लागतात आणि कॉमर्स स्टुडंटला ह्याला गोल्डन रूल्स म्हणून बोललं जातं. हे रूल्स काय आहे तर तुम्हाला इथे दिलेलं आहे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटसाठी काही रूल्स दिलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये थोडंसं एक्सप्लेन करतो. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर असा हा पर्सनलसाठी रूल दिलेला आहे. पर्सनलसाठी रूल का आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. पर्सनल म्हणजे एखाद्या व्यक्ती, एखादी संस्था त्यांच्या नावाने जे व्यवहार केले जातात त्याला आपण पर्सनल अकाउंट म्हणतो. मग इथे समजा जर एखाद्या व्यक्तीने पैसे घेतलेले असतील म्हणजे रिसीव्ह केलेलं असेल तर त्याचं अकाउंट डेबिट केलं जातं. आता इथे आणि दुसरं, जर एखाद्या व्यक्तीने पैसे दिलेले असेल मग एखाद्या कंपनीने दिलेले असेल तर त्या कंपनीचं नाव क्रेडिट केलं जातं. मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देऊ सांगतो. समजा माझ्या मित्राने, मी मित्राला 500 रुपये दिले. मी मित्राला 500 रुपये दिले. 500 कोणाला दिले? मित्राला. म्हणजे मित्रांनी घेतले म्हणजे मित्र कोण आहे? रिसिव्हर आहे. म्हणून मी माझ्या बुक्समध्ये मित्राचं अकाउंट डेबिट करणार म्हणजे मित्राच्या नावाने अकाउंट डेबिट करणार. आणि कोणी दिले? मी दिले. मी म्हणजे मी कशाच्या स्वरूपात दिले? कॅशच्या. म्हणून मी माझ्या अकाउंटमध्ये मी काय करणार? माझं नाव म्हणजे माझं अकाउंट मी क्रेडिट करणार. मग हा रूल्स थोडं समजताना तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता इथे मित्र होता म्हणजे मित्र माणूस आहे, मित्र होता म्हणून त्याला डेबिट केलं. आणि मात्र मी पैसे दिले, पैसे म्हणजेच ॲसेट आहे म्हणून रिअल अकाउंट त्याला होतं म्हणून मी क्रेडिट, माझं अकाउंट क्रेडिट करणार. पण काय करणार? कॅश करणार. म्हणजेच मित्राचं अकाउंट डेबिट आणि माझं अकाउंट क्रेडिट करणार. सो सेम दुसरं एक एक्झाम्पल, मी मित्रांकडून सपोज पैसे घेतले. मग मी माझं अकाउंट काय करणार? डेबिट करणार आणि मित्राचं अकाउंट मी काय करणार? क्रेडिट करणार. म्हणजेच त्याच्याकडून पैसे घेतले तर मी त्याचं अकाउंट क्रेडिट करणार. ओके. तर अशा पद्धतीनं म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये जो रिसिव्हर आहे तो डेबिट केला जातो, जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट केलं जातं. रिअलमध्ये काय वस्तू आली आपल्याकडे, आपण जर एखादी वस्तू विकत घेतली किंवा मशिनरी किंवा बिल्डिंग आपण विकत घेतली, काय ॲसेट विकत घेतले तर त्याला डेबिट करणार आहे. आपण काही विकलं ॲसेट किंवा आपल्याकडून काही पैसे गेले तर त्याला आपण काय करणार? क्रेडिट करणार आहे. नॉमिनल ह्या दोघांपेक्षा थोडंसं उलटं तुम्हाला विचार करावा लागतो. नॉमिनलमध्ये सिंपल लक्षात ठेवायचं, जर आपला काही खर्च लॉस झाला असेल तर त्याला आपण डेबिट करणार आहे. आणि जर आपल्याला काही इन्कम, पैशाचं बेनिफिट झालं, आपल्याकडे काही पैसे आले किंवा आपल्याला काही गेन झालं तर त्याचं अकाउंट आपण क्रेडिट करणार आहे. सो तुम्हाला एंट्री करत असताना तुम्हाला हे नक्कीच कळेल. तर परंतु हे रूल्स बाय हॅड करणं गरजेचं आहे. तुमच्या तोंडावरती राहिले पाहिजे. तुम्हाला एक कहावत आहे ना, अर्ध्या रात्री जरी विचारलं तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की हे गोल्डन रूल्स काय आहेत ते. त्यानंतर पुढे बघूया कॅपिटल म्हणजे काय. तर साधारण लक्षात घ्यायचं की आपण एखादा बिझनेस सुरू करताना जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाते बिझनेस सुरू करताना, मग ती कशाच्याही स्वरूपात असेल, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल बोलतो. कॅपिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे पर्सन, कॅपिटल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे एखादे बिझनेस सुरू करत असताना जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाते, स्वरूप कुठलंही असेल, पैशाचं असेल, कॅशचं असेल. कॅपिटल अकाउंट म्हणजे काय तर कॅपिटल अकाउंट म्हणजे एखाद्या बिझनेस सुरू करत असताना जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ती इन्व्हेस्टमेंट कशाच्याही स्वरूपाची असू शकते, पैशाच्या स्वरूपाची असू शकते किंवा एखाद्या ॲसेट किंवा एखाद्या संपत्तीच्या स्वरूपाची असू शकते. जे बिझनेस चालू करत असताना तुम्ही जे इन्व्हेस्ट करता त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो. कॅपिटल अकाउंट नेहमी लक्षात ठेवायचं बिझनेसची लायबिलिटीज आहे. कॅपिटल हे कोणाचे आहे? बिझनेस. लक्षात घ्या, बिझनेसमन आणि बिझनेस हे दोन वेगवेगळे एंटिटी असतात. म्हणजे बिझनेसमॅन वेगळा असतो आणि बिझनेस वेगळा असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी एखादा बिझनेस सुरू केला, फॉर एक्झाम्पल मी एक मेडिकल सुरू केलं. मेडिकल एक हा वेगळा बिझनेसमॅन आहे म्हणजे एक व्यक्ती ठरवला जातो आणि बिझनेस सुरू करणारा मी एक वेगळा व्यक्ती. म्हणजे बिझनेस आणि बिझनेसमॅन हे दोन वेगळे असतात. मी मेडिकल सुरू करण्यासाठी जे पैसे टाकले ते मेडिकलसाठी कर्ज असतं म्हणजे त्याला आपण लायबिलिटी म्हणतो. त्या मेडिकलला मला ते पैसे परत द्यायचे असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बिझनेसचं लायबिलिटीज असतात. त्यानंतर बँक OCC ह्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे ऑफर करते एखाद्या सिक्युरिटीच्या अगेन्स्टमध्ये किंवा एखाद्या गुड्सच्या अगेन्स्टमध्ये म्हणून त्याला आपण बँक OCC बोललं जातं.
कॅश इन हँड म्हणजेच आपल्या हातामध्ये जे काही पैसे असतात, पेमेंट गुड्स वगैरे जे असतात, पेमेंट्स, एखादे गुड्स असतात किंवा चेक्स असतात, त्याला आपण काय म्हणतो, कॅश इन हँड बोललं जातं. दुसरं आहे पेटी कॅश. पेटी कॅश म्हणजे एक अमाऊंट, जी अमाऊंट रेग्युलर कॅशमधून एका साईडला काढून ठेवली जाते डेली एक्सपेन्सेससाठी किंवा इतर काही पेमेंट करण्यासाठी, म्हणजे छोटे मोठे खर्च करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी एक व्यवसाय करतो मेडिकलचा फॉर एक्झाम्पल, आणि मेडिकलमध्ये माझ्याकडे डेली हजारो रुपये येतात. मग मी त्यातून जर रँडमली जर काही पैसे काढत राहिलो सारखं, तर मला ते हिशोब सापडणार नाही. मग अशा वेळेला मी काय करतो, एका महिन्यामधून मी समजा 5,000 रुपये साईडला काढून ठेवतो आणि त्या 5,000ला पेटी कॅश बोललं जातं. मग डेली मी पैसे न काढता माझ्या बिझनेसमधून त्या 5,000मधूनच काही छोटे मोठे खर्च लागले तर मी ते काय करतो, त्याचा वापर करतो. त्याला पेटी कॅश म्हणतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे एखाद्या प्रोडक्ट रिलेटेड जे काही खर्च होतो, म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण एखादा प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करतो आहे आणि त्या प्रोडक्शन कंपनीमध्ये जे काही प्रोडक्टसाठी जे खर्च होणार असतो त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. ह्याच्यामध्ये काही उदाहरण दिलेलं आहे. त्या प्रोडक्टसाठी लागणारा गुड्स असेल, त्या प्रोडक्टसाठी लागणारा कॅरेज, वेजेस, कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काउंट करतो. फ्राईट म्हणजेच काय की जे आपण काही गुड्स वगैरे इम्पोर्ट करतो, अशा वेळेला काही ट्रेन किंवा एअरक्राफ्ट किंवा इतर काही गोष्टीसाठी जे काही चार्जेस आपण पे करतो त्या सर्व चार्जेसला आपण फ्राईट बोललं जातं. ऑक्ट्राय सेम. आता ऑक्ट्राय आता जर तुम्ही बघितला तर स्टेटमध्ये कुठल्याही राज्यामध्ये आता ऑक्ट्राय चार्ज करत नाही आहे स्टेट गव्हर्नमेंट. ऑक्ट्राय हा कॉन्सेप्ट आता काढून टाकलेला आहे. पण ऑक्ट्राय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादे गुड्स एखाद्या स्टेटमध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये घेतली जाते, त्यावेळेला येत असताना ते गुड्स राज्यामध्ये येत असताना त्याला त्या बॉर्डरवरती जे काही टॅक्स भरावा लागतो त्याला ऑक्ट्राय बोललं जातं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च तुम्ही प्रोडक्शन व्यतिरिक्त करता, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक मोबाईल बनवण्यासाठी जो काही खर्च लागतो त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, पण तो मोबाईल विकण्यासाठी जो काही खर्च लागतो त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. म्हणजेच ते सेल्समॅनचा सॅलरी आला, ते सेल्समॅनला जाण्यासाठी गाडी भाडं आलं, अशा टाईपला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तुम्हाला थोडंसं हे डिटेल वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचं थोडंसं मी तुम्हाला डिटेल डिस्कस करेल. डेप्रिशिएशन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपण घेतल्यानंतर म्हणजेच एखादी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचं जे व्हॅल्युएशन केलं जातं त्याला डेप्रिशिएशन म्हणतो. तुम्हाला मी ते एक एक्झाम्पल देण्याचा विचार करतो आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एक कम्प्युटर विकत घेतलं. कम्प्युटरची किंमत होती 20,000 रुपये 2019मध्ये आपण ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला. आता 2020मध्ये 20,000 त्या कम्प्युटरची प्राईज होती. तर आता 2021मध्ये ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटर विकायला जाईल त्यावेळेला 20,000 असेल का नाही, त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन जर केलं तर 15,000 किंवा 10,000च असेल. म्हणजे जर आपण विकायला गेलो तर ते 10,000पेक्षा जास्त कोणी घेणार नाही किंवा 15,000पेक्षा जास्त कोणी घेणार नाही. मग तो जो मध्ये जे पैशाची जी तूट भासली जाते, जी तूट दिसते, 20,000ला घेतलेली वस्तू आता ह्या वर्षी आपल्याला 15,000च येतात, म्हणजे जे वरचं जे 5,000ची जी तूट आहे त्याला आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करतो. उदाहरण तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यावर डिस्कस करा. सस्पेन्स अकाउंट, काही अकाउंट जे असतात ते टेम्पररी आपण मेंटेन करतो, ज्याच्यामध्ये काही खर्च किंवा इतर गोष्टींना आपण सस्पेन्स म्हणून ठेवून देतो, टाकून देतो त्याच्यामध्ये. सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर हे असे दोन प्रकार दिलेले आहेत. मी जर तुम्हाला सांगितलं सन्ड्री डेटर आणि सन्ड्री क्रेडिटर हे दोन प्रकार दिलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवायचे, सन्ड्री डेटर्स म्हणजेच तुमचे कस्टमर्स असतात. कस्टमर म्हणजेच माझ्याकडून जे माल विकत घेतात त्याला आपण डेटर्स म्हणतो, आणि मी ज्यांच्याकडून माल घेतो त्यांना आपण क्रेडिटर म्हणतो. म्हणजे मला जो माल सप्लाय करतो त्याला आपण क्रेडिटर बोलतो, आणि मी ज्यांना माल देतो त्याला आपण कस्टमर बोलतो. म्हणजे कस्टमर ऑलवेज सन्ड्री डेटर्स असतो आणि माझा जो सप्लायर आहे तो ऑलवेज काय असतो, सन्ड्री क्रेडिटर असतो. आता सन्ड्री शब्द म्हणजे काय, तर सन्ड्री शब्द म्हणजे ट्रेड, म्हणजेच बिझनेसमॅन, पण तो बिझनेसमॅन जो माझ्याकडून माल विकत घेतो त्याला आपण सन्ड्री डेटर म्हणतो, म्हणजेच ट्रेडर बट तो डेटर्स. आणि सन्ड्री हा ट्रेडर पण हा क्रेडिटर.
कळालं? कन्फ्यूज होऊ नका. सन्ड्रीचा अर्थ फक्त ट्रेडर म्हणून समजा, एखादा व्यावसायिक. त्यानंतर इनडायरेक्ट इन्कम सेम, एखाद्या प्रोडक्शन रिलेटेड जे काही इन्कम होतो त्याला आपण इनडायरेक्ट इन्कम म्हणतो. सेम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण म्हणजे काय, एखाद्या प्रोडक्शन रिलेटेड जे काही इन्कम होतं त्याला आपण इनडायरेक्ट इन्कम बोललं जातं. ॲसेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, कुठलीही वस्तू जी बिझनेसमध्ये वापरली जाते, जी बिझनेसमध्ये यूज केले जातात, त्यांना आपण ॲसेट म्हणतो. फिक्स ॲसेट म्हणजे काय, ज्या वस्तू, आता समजा एक फिक्स ॲसेट म्हणजेच एक्झाम्पल देतो, मी माझ्या कंपनीसाठी एक ऑफिस सुरू केलं आणि त्या ऑफिसमध्ये मी फर्निचर बनवलं, मी त्या ऑफिसमध्ये कम्प्युटर घेतले, त्यांना आपण फिक्स ॲसेट म्हणतो. जे फर्निचर माझं जोपर्यंत ऑफिस चालणार आहे तोपर्यंत ते फर्निचर टिकून राहणार आहे. असं आहे का की मी आज बनवलं आणि उद्या तुटणार आहे? नाही, ते मी जोपर्यंत ते ऑफिस चालवणार आहे तोपर्यंत ते चालणार आहे. अशा गोष्टींना आपण फिक्स ॲसेट म्हटलं जातं, बोललं जातं. करंट ॲसेट म्हणजे जे ॲसेट, जी संपत्ती शॉर्ट पिरियडसाठी असते. जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की आज माझ्या कंपनीमध्ये 4 बिल्डिंग आहेत, एक गाडी आहे आणि माझ्या कंपनीमध्ये 5 लाख रुपये कॅश आहे. आता फिक्स ॲसेट म्हणजे काय, माझ्या कंपनीचे 5 बिल्डिंग आहेत, गाडी आहे, त्याला फिक्स ॲसेट म्हणतात. पण माझ्या कंपनीमध्ये 5 लाख रुपये कॅश आहे, मग ते 5 लाख रुपयाला काय म्हणतात, करंट ॲसेट म्हणतात. कारण पैसे हे कधीही संपून जातात, पण गाडी संपणार आहे का लगेच नाही. तुम्ही जोपर्यंत विकणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे राहणार. पण पैसे आज असतील उद्या नसतील, तुम्ही कुठेही छोटा मोठा खर्च केला की ते निघून जातात, त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. अशा टाईपच्या ॲसेटला आपण करंट ॲसेट म्हणतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे कंपनी काय करते, वेगवेगळ्या फंडांमध्ये, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये इन्व्हेस्ट करते, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करते, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. बँक ओडी म्हणजे त्याला आपण ज्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतो, बँक ओडी म्हणजेच ओव्हरड्राफ्ट. आता इथे जर तुम्हाला सांगायचं झालं तर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, साधारण लक्षात घ्या की तुमच्या कंपनीचं एक करंट अकाउंट आहे एका बँकमध्ये आणि त्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे. जर समजा तुमच्या अकाउंटमध्ये 10,000चं मिनिमम बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये 9,000 रुपये आहेत फॉर एक्झाम्पल, आणि तुमचा चेक बरोबर 10,000चा गेला किंवा तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 बॅलन्स आहेत आणि तुमच्या अकाउंटमध्ये चेक समजा 11,000चा तुम्ही एखाद्या कस्टमरला दिला, तर ती बँक काय करते, 11,000चा चेक पास करते, मग 1,000 रुपये स्वतःकडले टाकते बँक, त्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट. मग त्याच्या बदल्यात ती व्याज वगैरे चार्ज करते, परंतु ते जे 1,000 तुम्हाला क्रेडिट दिलं जातं त्याला ओव्हरड्राफ्ट म्हटलं जातं. करंट लायबिलिटी म्हणजेच काय, तर आपल्या कंपनीमध्ये जे सध्या लागण्यासाठी म्हणजे आत्ता दैनंदिन जे खर्च भागवण्यासाठी जे काही कर्ज असतं त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजेच काय, जनरली ह्या लेजर्समध्ये याच्यामध्ये मायनर छोटे मोठे खर्च करण्यासाठी जे काही लेजर्स आपण क्रिएट करतो त्याला आपण किंवा त्याच्यामध्ये आपण त्याला ॲड करतो, त्याला म्हणतात मिसलेनियस एक्सपेन्सेस. प्रोव्हिजन म्हणजे काय, तर जसं की एखाद्या डेप्रिशिएशनमध्ये टॅक्सचं प्रोव्हिजन करून ठेवतो किंवा अरे गेल्या वर्षी आपल्याला 5 लाख रुपये टॅक्स भरावा लागला, तर यावेळेला आपण 5.5 लाखाचं एक स्लॉट करून ठेवूया, जेणेकरून 5 लाख रुपये भरता येतील की 5.5 लाख रुपये भरता येतील, पण ती एक संख्या त्याची आपण तयार करून ठेवतो, त्याला प्रोव्हिजन असं म्हटलं जातं. रिझर्व्ह अँड सरप्लस सेम, कंपनी काय करते की जेवढं काही वर्षभराचं प्रॉफिट आहे त्यातला काही भाग साईडला काढून ठेवलं जातं एमर्जन्सीसाठी. म्हणजे जर समजा उद्या एखाद्या कंपनीमध्ये आपल्या काही एमर्जन्सीज तयार झाली तर त्या अमाऊंटमधून आपण ते काय करतो, रिकवर करतो, त्याला म्हणतात रिझर्व्ह अँड सरप्लस. सेक्युर्ड लोन म्हणजे काय, तर आपल्या जर कंपनीला समजा एखादं कर्ज घ्यायचं झालं तर त्या बँकेला आपल्याला काहीतरी ठेवी ठेवावे लागतात, काहीतरी कंपनीच्या वस्तू ठेवणं गरजेचं असतं किंवा एखादी बिल्डिंग आपल्याकडून आपण त्याला मॉर्गेज करून ठेवतो, त्याला सेक्युर्ड लोन म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या अगेन्स्ट म्हणजे एखाद्या सिक्युरिटीच्या अगेन्स्ट जे लोन घेतलं जातं त्याला आपण सेक्युर्ड लोन म्हटलं जातं. अनसेक्युर्ड म्हणजे काय, ज्या कुठल्याही सिक्युरिटी न घेता आपण एखादं लोन घेतो त्याला अनसेक्युर्ड. जर हे अनसेक्युर्डचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या तुमच्या पॅरेंट्सकडून जे काही लोन घेता, म्हणजेच काकांना बोलतं की काका मला जरा 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला नंतर देईन. मग तुमचे काका तुम्हाला विचारतात का, बाळा तुमचं बँक अकाउंट दे, तुझ्या जमिनीचे पेपर दे, तुझ्या घराचे पेपर दे, बोलतात का नाही? ते तुम्हाला सहज देऊन जातात की 10,000 रुपये दे. उद्या जरी तुम्ही काकांना बोललात की मी तुम्हाला पैसे नाही देणार तरी चालेल, त्याला अनसेक्युर्ड म्हणजे तुमच्याकडून कुठलीही गॅरंटी घेतलेली नाही आहे, अशा अमाऊंटला अनसेक्युर्ड लोन बोललं जातं.
त्यानंतर ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे की कंपनीमध्ये जे काही व्यवहार होतात, जे सेल्स होतं, परचेस होतं, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा, या ज्या काही व्यवहार होतात त्या सगळ्या रेकॉर्ड करून ठेवले जातात, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झॅक्शन्स म्हणतो. जर्नल एंट्रीज म्हणजे काय, कुठल्याही गोष्टी म्हणजे जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराला सिस्टमॅटिक मॅनरमध्ये जी पहिल्यांदा ज्या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवलं जातं त्या बुक्सला जर्नल एंट्रीज म्हणतात किंवा त्या बुक्सला ओरिजिनल बुक ऑफ एंट्रीज बोललं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या फंडामेंटल अकाउंटमध्ये थोडंसं चांगल्या पद्धतीने रीड करायचं आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्हाला जर कळाल्या नाही आहेत, तुम्हाला असं वाटतं की मला ह्या शब्दाचा अर्थ कळालेला नाही आहे, तर त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे, गुगलमध्ये जाऊन सर्च करायचा आहे, गुगलमध्ये त्याच्याबद्दलचे मिनिंग सर्च करायचे आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला ज्या भाषेमध्ये सर्च करायचं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही सर्च करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर एखाद्या गोष्टीचं तुम्हाला काही कळालं नसेल तर त्याचं तुमची क्वेरी, तुमची स्वतःची तयारी असली पाहिजे की त्याच्याबद्दल सर्च करून तुमचं त्याचं उत्तर घेणं. कुठल्याही गोष्टीचं उत्तर मिळवणं खूप सोपं आहे, फक्त तुमची तयारी पाहिजे, तुम्हाला वेज कळाले पाहिजेत कशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. सो प्लीज खूप छानपैकी वाचा, त्याला नोट डाऊन करा पॉज करून, आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच.